वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची महत्त्वाची बैठक, गणेशोत्सव, मनोज जरांगेंचा मोर्चा आणि आगामी निवडणुकांसंदर्भात होणार चर्चा. राज्य सरकारकडून मराठा समाजाच्या उपसमितीचं पुनर्गठन, उपसमितीच्या अध्यक्षपदी राधाकृष्ण विखे पाटलांची निवड. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांच्या 2 पुतण्यांनी दुबार मतदान नोंदणी केल्याचा भाजपचा आरोप, पत्रकार परिषदेत पुरावेही सादर. राहुल गांधींनीच वोट चोरीचं कंत्राट घेतलंय, चव्हाण प्रकरणावरून देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल, निवडणूक आयोगाची वकिली का करता, नाना पटोलेंचा सवाल. विचारधारा वेगळी असल्यानं सीपी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपती पदासाठी पाठिंबा नाही, शरद पवारांनी केलं स्पष्ट. तर उद्धव ठाकरे आणि पवारांना फोन केला होता, फडणवीसांनी दिली माहिती. पुणे पिंपरी चिंचवड महापालिकेच्या प्रारूप प्रभाग रचना जाहीर, पुण्यामध्ये 41 तर पिंपरी चिंचवडमध्ये 32 प्रभाग. 4 सप्टेंबरपर्यंत हरकती आणि सूचना नोंदवता येणार. सध्या राज्यामध्ये ब्रह्मा विष्णू महेशाचं सरकार, राज्य सरकारच्या कामगिरीचं कौतुक करताना महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांचं वक्तव्य. विरोधकांच्या प्रतिक्रियेकडे लक्ष. मुंबईतल्या खड्ड्यांची दुरावस्था, माझाच्या बातमीची सरकारकडून दखल, फडणवीसांची पालिका आयुक्तांशी चर्चा. तर गणेशोत्सवापूर्वी सर्व खड्डे बुजवू, पालकमंत्र्यांचं आश्वासन. आदित्य ठाकरेंनी शिंदेंना डिवचलं. पकडलेल्या भटक्या कुत्र्यांना नसबंदी करून सोडावं, धोकादायक कुत्र्यांवर बंदी. सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय, पकडण्यापासून रोखल्यास 25,000चा दंड. ड्रीम 11 कडून पैसे घेऊन कॉन्टेस्ट बंद, ऑनलाईन गेमिंगच्या विरोधातल्या कायद्यानंतर निर्णय. ड्रीम 11 कडून युजर्सना सूचना जारी, युजर्स कधीही पैसे काढू शकणार.